हिंगोलीत मात्र भाविकांची वेगळीच लगबग सुरू होती। छोट्याशा गल्लीत असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी रांगा लावल्या। विसर्जनाच्या दिवशी चिंतामणीला नवसाचा मोदक दिला जातो। भाविक त्याची वर्षभर पूजा करतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यावर दुसऱ्या वर्षी 1008 मोदकांचा प्रसाद गणपतीला अर्पण करून आपला नवस फेडतात। बीडमध्येही मोठ्या भक्तिभावानं बाप्पाला निरोप दिला गेला। मोठ्या आनंदात गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक पार पडली। शहरातल्या कांकालेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या विहिरीत पालिकेनं मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली आहे। दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ठाण्यात बसवलेल्या गणपतीचं मोठ्या उत्साहात विसर्जन केलं। जालना शहरातही 11 दिवसांच्या घरगुती गणरायांना वाजत गाजत निरोप देण्यात आला। यंदा चांगला पाणीसाठा झाल्यानं मोती तलावात बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली। लातूरच्या आजोबा गणपतीनंही आज निरोप घेतला आणि मग शहरातल्या इतर बाप्पांनी आपापल्या मंडळांमधून प्रस्थान ठेवलं। लातूरच्या या आजोबा बाप्पासमोर लेझिम आणि ढोल पथकांच्या तालावर तरुणाई थिरकली। या मिरवणुकीत घोडे आणि उंटांचाही समावेश होता।